अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। बघा, गुरुवार म्हटलं की अर्थात आपल्या सगळ्यांचा आवडीचा वार असतो, अर्थात आपल्या गुरूंचा वार असतो आणि माझं सुद्धा तसंच आहे। गुरुवार माझा खूप खास आहे, खूप आवडीचा दिवस आहे आणि ज्या काही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अर्थात गुरुवारी घडलेल्या आहेत, म्हणून गुरुवार खूप स्पेशल आहे। आणि त्यासंबंधीचा एक सुंदर आणि छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आणि हा जो अनुभव आहे तो अनुभव नाही, तो माझा हट्ट होता महाराजांच्याकडे। बघा, आपण एखाद्या वेळी असं असतं ना की नाही, माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आहे ना ती गुरुवारीच घडली पाहिजे, जे काम आहे ना ते गुरुवारी पूर्ण झालं पाहिजे, असं एक आपलं असतं की बाबा नाही, ही गोष्ट आहे ना ती गुरुवारीच घडली पाहिजे। किंवा आपण एखादं काम असं ते आपण आज गुरुवार आहे ना, मग हे गुरुवार आपण काम पूर्ण करू का, तर चांगला वार आहे, आपल्या आवडीचा वार आहे, गुरूंचा वार आहे, असं एक आपलं असतं। तर माझंसुद्धा तसंच झालं होतं की माझी जी काही हट्ट होता, जी काही गोष्ट होती ती गुरुवारीच पूर्ण व्हावी असा माझा महाराजांच्याकडे हट्ट होता। तर तो काय होता ते पुढे तुम्हाला कळेलच। तर झालं असं होतं की मला प्रेग्नन्सी राहिली होती आणि प्रेग्नन्सी राहणंसुद्धा माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती। कारण लग्नाला 4-5 वर्ष झाली तरीसुद्धा प्रेग्नन्सी नव्हती, का तर माझा एक मेडिकल प्रॉब्लेम होता आणि प्रत्येक डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला प्रेग्नन्सी राहणं खूप म्हणजे कठीण आहे, किंवा जरी चुकून राहिलं तरीसुद्धा ते बाळ व्यवस्थित जन्माला येईल की नाही, 9 महिने पूर्ण कंटिन्यू होतील की नाही याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही। प्रत्येक डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं। त्यामुळे बाळ झालं तरी म्हणजे एक आणि नाही झालं तरी एक, असं माझं होतं, इकडे आड तिकडे वेर। तर ते सुद्धा महाराजांनी तो सुद्धा आनंद महाराजांच्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये आला, महाराजांच्या सेवेमुळे अशक्य गोष्ट शक्य झाली। तर तो अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की कधीतरी शेअर करेल। तर झालं असं होतं की प्रेग्नन्सी राहिली आणि ती गोष्टसुद्धा, ती गुड न्यूजसुद्धा मला गुरुवारच्या दिवशीच कळाली। ज्या दिवशी कळाली त्या दिवशी होता गुरुवार आणि त्याच दिवशी महाराजांच्याकडे प्रार्थना केली की हा आनंद जो आहे तो अशक्य होता आणि तुमच्या सेवेमुळे हा आनंद माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे आज, आणि तो आनंद शेवटपर्यंत 9 महिने टिकवण्याची तुमची जबाबदारी आहे। आणि असं मी महाराजांच्याकडे तू काही करून हे बाळ माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे आणि हा आई होण्याचं सुख मला मिळू दे, आणि असं महाराजांच्याकडे प्रार्थना केली। आणि त्यानंतर एक हट्ट पण केला की महाराज, हे जे बाळ आहे ना, मी महाराजांच्याकडे हट्ट म्हणजे मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे असं काही नाही, माझं तुम्ही जे द्याल ते मी मान्य करेन। पण एक असा हट्ट होता की माझं बाळ जे आहे ते गुरुवारच्या दिवशी जन्माला यावं, इतकीच माझी छोटीशी इच्छा होती आणि छोटासा हट्ट महाराजांच्याकडे होता। तर तो हट्ट जो आहे तो पहिल्या दिवशीपासून अखंड 9 महिने होईपर्यंत मी रोज न चुकता महाराजांच्याकडे मी ही प्रार्थना करायचीच की माझं बाळ गुरुवारीच जन्माला आलं पाहिजे। असे एक काय म्हणतात की महाराजांना मी आठवण करून द्यायची असं म्हटलं तरी चालेल, रोज न चुकता मी प्रार्थना करायची आणि खूप म्हणजे खूप काळजी घेतली होती। अगदी टाकसुद्धा फुकून पिटवणं तशा पद्धतीने इतकी काळजी घेतली होती की 9 महिने अखंड खूप म्हणजे खूप काळजी घेतली होती। शेवटी 9वा महिना लागला आणि स्पेशली माझ्या मिस्टरांनी माझी इतकी काळजी घेतली होती की भयानक काळजी, अक्षरशः म्हणजे त्यांच्यासारखी काळजी कोण घेऊ शकत नाही, इतकी त्यांनी काळजी घेतली होती। आणि शेवटी 9वा महिना लागला आणि 9व्या महिन्यात आपल्याला असं होतं की डॉक्टर 8-8 दिवसांनी आपल्याला चेकअपसाठी, सोनोग्राफीसाठी बोलवत असतात। तर 9वा महिना लागल्यानंतर 8 दिवसांनी मी सोनोग्राफीला गेले। ते जे सांगलीचं भारतीय हॉस्पिटल आहे तिथे माझी ट्रीटमेंट चालू होती आणि 8 दिवसाने मी गेले। तर डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली आणि डॉक्टरांनी काय सांगितलं की पोटामध्ये पाणी कमी पडत आहे आणि तुझी जी डिलिव्हरी आहे ती येत्या 4-5 दिवसात करणं गरजेचं आहे। आणि ज्या दिवशी मी गेले होते त्या दिवशी होता शुक्रवार, आणि मग माझ्या लक्षात आलं की आता 4-5 दिवसांनी म्हणजे अर्थात मंगळवार किंवा सोमवार किंवा मंगळवारी तुझी डिलिव्हरी करणं गरजेचं आहे असं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं आणि तू सोमवारी ॲडमिट झालीच पाहिजेस कोणत्याही परिस्थितीत, असं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं। ते ऐकून म्हणजे मला इतकं म्हणजे माझं मन इतकं नाराज झालं ना की अक्षरशः मी रडले होते। महाराजांना प्रार्थना केली, महाराज काहीही करून 2-3 दिवस पुढे ढकला, काहीही होऊ दे, पण माझी जी डिलिव्हरी आहे ती गुरुवारच्या दिवशी होऊ दे। अर्थात माझं C-सेक्शनच होणार होतं। मग मी डॉक्टरांनासुद्धा सांगितलं की डॉक्टर 2-3 दिवस आपण पुढे म्हणजे जाऊ शकत नाही, गुरुवारच्या दिवशी आपण करू। तर डॉक्टर म्हणले, अगं बाळाला
काही त्रास होईल किंवा पाणी आत्ताच कमी आहे आणि इतके दिवस आपण पुढे जाऊ शकत नाही. मग ठीक आहे म्हटलं, मन नाराज झालं. मग डॉक्टरांनी जे काही आपल्या पोटामध्ये पाणी मेंटेन राहण्यासाठी जे काही लिक्विड होतं, औषधं होती ती मला दिली आणि ही औषधं जी आहे ती कंटिन्यू चालू ठेव, सकाळ संध्याकाळ हे औषधं घे आणि सोमवारच्या दिवशी यायलाच पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर मी आणि मला ती 8 दिवसाची औषधं दिली होती, पण सोमवारच्या दिवशी तू बघूया आपण त्या दिवशी चेकअप करू, काय होईल ते बघू आपण पुढे सांग, असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर मी औषधंसुद्धा व्यवस्थित घेत होते, पण असं कुठेतरी वाटत होतं की नाही बाबा नको, गुरुवारच्या दिवशीच व्हायला पाहिजे असं माझं होतं. शेवटी घरी आले, महाराजांच्या पुढे बसले, महाराजांच्या पुढे रडले. महाराज असं का, की एकच छोटीशी माझी इच्छा आहे, एकच हट्ट आहे, तो तुम्ही प्लीज पूर्ण करा. माझं बाळ जे आहे ते गुरुवारच्या दिवशी जन्माला यावं असं माझा हट्ट होता. तर पण कधी कधी काय होतं की डॉक्टरांच्या पुढे सुद्धा आपण जाऊ शकत नाही. सो मन नसतानासुद्धा मी सोमवारच्या दिवशी जायला तयार झाले. आईचा खूप काव खाल्ला, मिस्टरांची बोलणी खाल्ली की इतकी 9 महिने आपण काळजी घेतलेली आहे आणि तुझ्या या हट्टापायी तू असा हट्ट करू नको, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्यालाच वाईट परिणाम भोगावा लागेल. सो मग सगळ्यांचा काव खाल्ला आणि जायला निघाले सोमवारी. काय होईल ते होईल, महाराजांची इच्छा. पण जाता जाता असं वाटत होतं की काहीतरी घडेल, काहीतरी महाराज नक्की करतील. आणि जो माझा विश्वास होता ना, तो मी शेवटपर्यंत सोडला नव्हता. प्रत्येकाची बोलणी खाल्ली, पण महाराजांच्या वरचा विश्वास जो होता तो पूर्ण अढळ ठेवला होता. महाराज माझे आहेत, महाराज नक्की काहीतरी करतील असं मला वाटायचं. मग सोमवारी ज्या दिवशी जायला निघाले ना, खरं सांगते शपथ, महाराज साक्षीला आहेत, इतका मोठा पाऊस आला, बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात इतका मोठा पाऊस आला, इतका भयानक की अक्षरशः 10 मिनटामध्ये सगळीकडे असं तळं साठलं होतं रस्त्यावरती. इतका मोठा पाऊस होता आणि जवळजवळ 3-3.5 तास सलग पाऊस होता. तर तो पाऊस जो होता तो सलग दिवसभर चालू होता. आणि मग आई म्हटली की राहू दे, पाऊस आला आहे, आता आपण संध्याकाळी जाऊ. आणि अर्थात कुरुंदवाड ते सांगली एवढं काय अंतर 1.5 तासात आपण जाऊ, पाऊस थांबू दे. पण माझं ठरलं होतं की मी आज काही करून जाणार नाही. आजचा दिवस गेला आहे ना, जाऊ दे तिकडे, मी आहे या गोळ्या औषधावरती व्यवस्थित आहे, मला काय अजून त्रास होत नाही आहे, तर तू का टेन्शन घेते. पण आईचं एक वेगळंच माया असते, ती काळजीपोटी मला सतत कावत होती, अगं असं करू नको, डॉक्टरांनी काय सांगितले, डॉक्टरांनी कशी शक्यता सांगितली, तुला सगळं माहिती आहे, असा हट्ट करू नको. सगळेजण मला फोन करत होते, मिस्टरसुद्धा फोन करत होते, पण मी माझा हट्ट सोडला नव्हता. महाराजांच्यावर मी सगळ्यांना सांगू, माझे महाराज आहेत, तू काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित करतील असं मी सगळ्यांना सांगत होते. शेवटी मी गेलेच नाही. सगळ्यांची बोलणी खाल्ली, काव खाल्ला, पण मी सोमवारच्या दिवशी काही गेले नाही. मी गेले गुरुवारच्या दिवशी. गुरुवारी सकाळी उठले, लवकर उठले, आवरले पटकन, काकीसोबत होती माझ्या, गेले. आणि मला असं माहीत होतं की आता आज गुरुवार आहे, सोमवारी बोलवलेलं, मंगळवारी डिलिव्हरी होणार होती आणि 3 दिवस लेट झाला आहे म्हणजे आज काहीही करून डिलिव्हरी होणार, हे मला माहीत होतं पक्कं. आणि मग गुरुवारच्या दिवशी गेले आणि अर्थात डॉक्टरांचा पण काव खाल्ला, मॅडमांचा काव खाल्ला. आणि गुरुवारी गेल्यानंतर मॅडम म्हटल्या, तुला कधी यायला सांगितलेलं, तू कधी आल्यास, इतकी कशी काय केअरलेस झालीस तू, आणि 9 महिने इतकी काळजी घेतली आपण सगळ्यांनी आणि तू ह्या शेवटच्या क्षणी अशी का वागली. तर माझा तो जो हट्ट होता ना, तो मॅडमांना सांगितलं की माझी डिलिव्हरी मला गुरुवारी म्हणजे व्हावी अशी माझी इच्छा आहे मॅडम, आपण आज केली तरी आज तुम्ही करू शकता असं मी डॉक्टरांना सांगून ठेवलं. आणि मग डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि त्या सोनोग्राफीमध्ये असं आलं की बाळ व्यवस्थित आहे, जे आजूबाजूचं म्हणजे बाळासाठी जो पाण्याचा सप्लाय असतो तो सगळा व्यवस्थित आहे, पोटामध्ये पाणी मेंटेन आहे, व्यवस्थित आहे आणि अजून 4-5 दिवस आपण डिलिव्हरी करू शकत नाही किंवा करण्याची गरज पण पडणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि ते ऐकून म्हणजे आणि परत मला टेन्शन आलं की बाबा आता आपण एवढ्या मोठ्या विश्वासानं आलो आणि डॉक्टरांनी तर असं सांगितलं, आता काय करायचं. आणि 4-5 दिवस म्हणजे सोमवार मंगळवारच परत गेलं, तिथंच येऊन सगळं थांबलं. तर परत मन नाराज झालं, परत महाराजांच्याकडे प्रार्थना केली, महाराज असं का केलं, इतकी परीक्षा तुम्ही का बघायला लागलाय, अर्थात C-सेक्शनच होणार आहे, 2-3 दिवसांनी काय फरक पडतो असं मी म्हणजे मला काय कळत नव्हते. मी बोलत होते महाराजांना, डॉक्टरांना पण विनंती केली, पण डॉक्टरांनी सांगितले, अगं 4-5 दिवसाचा सुद्धा फरक पडू शकतो, तुझं बाळ म्हणजे व्यवस्थित जन्माला येईल किंवा बाळाचं जे वजन आहे ते व्यवस्थित वाढेल, तू अशी घाई करू नको. बघ आता जे टेन्शन होतं ते तर गेलेलं आहे,
असं डॉक्टर काय काय सांगत होते, पण त्यांच्याकडे माझं काही लक्ष नव्हतं. फक्त माझं एक होतं, गुरुवारी माझी डिलिव्हरी व्हावी. तर शेवटी मन नाराज झालं. शेवटी पण डॉक्टरांनी मला त्या दिवशी ॲडमिट व्हायला सांगितलेलं. मग ॲडमिट झाले, गुरुवारच्या दिवशी ॲडमिट झाले आणि सोनोग्राफी करून लिफ्टपाशी आले. लिफ्ट बंद पडलं होतं. खूप ते म्हणजे चालू करायचा प्रयत्न करते, पण काकीला अर्धा तास थांबले, पाऊण तास झाला तरी ते काय लिफ्ट चालू होईना, तिथं बसले होते. पण शेवटी मी 4 मजले चढून, जे गायनॅकचं म्हणजे रूम होती 4थ्या मजल्यावरती होते आणि 4 मजले चढून मी वर गेले. काकीला म्हटलं काय होतंय, चल तेवढाच माझा व्यायाम होईल असं म्हटलं. काकी म्हटली अगं चढू नको, पिशवीला ताण पडेल किंवा असं काय, असं काकी सांगत होती. पण तिच्याकडे काय माझं लक्ष नव्हतं. 4 मजलेच चढले आणि वर गेलो आणि ज्या क्षणी बेडवरती बसणार त्या क्षणी मला त्रास व्हायला लागला. म्हणजे आणि वर मजले चढताना एक पायरी चढली की श्री स्वामी समर्थ, एक पायरी चढली की श्री स्वामी समर्थ, असा माझा कंटिन्यू जपसुद्धा चालू होता. महाराजांच्याकडे प्रार्थनासुद्धा, महाराज काहीतरी आज चमत्कार करा, काहीतरी आज असा चमत्कार करा की माझी आजच्या आज डिलिव्हरी झाली पाहिजे, असं काहीतरी करा. म्हणजे महाराजांच्याकडे अशी प्रार्थना माझी चालू होती. आणि ज्या क्षणी बेडवर बसायला लागले, म्हणजे बसणार तोपर्यंत मला इतकं म्हणजे पोटात दुखायला लागलं की अक्षरशः मी तळमळत होते. लगेच डॉक्टर वगैरे सगळे पळत आले. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि सुखरूप माझी डिलिव्हरी झाली. आणि तिथेच ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरसुद्धा म्हणाल्या की शेवटी तुझा हट्ट तुझ्या देवाने पूर्ण केला. अशी डॉक्टरांनी सुद्धा म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात म्हणजे इतकं पाणी आलं होतं की शेवटच्या क्षणी महाराजांनी चमत्कार केला, शेवटच्या क्षणी. आणि खूप माझ्यासाठी खूप मोठा तो अनुभव होता. आणि म्हणजे प्रत्यक्ष डॉक्टरसुद्धा म्हणले की तुझ्या सेवेत खूप ताकद आहे, तुझी सेवा तुझ्या देवाने ऐकली आणि तुझा हट्ट जो होता तो तुझ्या देवाने, तुझ्या महाराजांनी पूर्ण केला. आणि तुझं बाळ जे आहे ते खूप सुंदर आहे, निरोगी आहे, स्वस्थ आहे, त्याचं वजन वगैरे सगळं चांगलं आहे. जी काही आपल्याला भीती होती ती भीतीसुद्धा नव्हती. बाळ अगदी सुदृढ आणि व्यवस्थित जन्माला आलेलं आहे, असं डॉक्टरांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी अक्षरशः मी डोळ्यातनं माझ्या पाणी येत होतं. कंटिन्यू महाराजांच्याकडे माझी प्रार्थना चालू होती. खूप सुंदर म्हणजे खूप वेळोवेळी परीक्षा पण घेतली आणि हट्टसुद्धा पूर्ण केला. तर असा माझा अनुभव होता. आणि एक छोटासाच हट्ट जो पहिल्या दिवशीपासून माझा महाराजांच्याकडे होता. आणि तो हट्ट पूर्ण होण्यासाठी खूप जणांची बोलणी खाल्ली, पण महाराजांच्यावरचा विश्वास कधीही डगमगू दिला नाही. त्यांच्यावरचा विश्वास होता, अढळ होता. जे काही होईल ते महाराजांच्या इच्छेने होईल, काय व्हायचं ते होऊ दे, माझे महाराज आहेत या विश्वासावरती आणि महाराजांच्यावरती सगळं सोपवलं होतं. पण महाराजांच्यामुळे सगळं शक्य झालं आणि जो काही हट्ट होता तो सुद्धा महाराजांनी पूर्ण केला. म्हणून म्हणते काही होऊ दे, महाराजांची सेवा सोडू नका. महाराजांच्यावरचा जो विश्वास आहे तो अढळ ठेवा. शेवटच्या क्षणीसुद्धा महाराज चमत्कार करतात आणि आपल्या सेवेत इतकी ताकद पाहिजे की महाराजांनासुद्धा आपलं ऐकावंच लागेल, इतकी आपल्या सेवेमध्ये ताकद असली पाहिजे. सो आजचा अनुभव इतकाच होता आणि इतका छोटासा आणि सुंदर आणि सगळ्यात माझ्या आयुष्यातला जवळचा अनुभव होता. आणि माझं बाळ जे आहे ते गुरुवारी जन्माला आलं, 4 ऑगस्ट 2022. तुम्ही आजसुद्धा कॅलेंडर बघू शकता. 4 ऑगस्ट 2022 गुरुवार होता. जी गोष्ट आधी घडणार होती ती मी पुढे नेली पण डॉक्टरांनी ती परत पुढे नेली. पण महाराजांच्यावरच्या विश्वासाने ती गोष्ट परत मागे आणली. तर इतकी महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे. महाराज परीक्षा घेतात पण फळसुद्धा तितकंच चांगलं देतात. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. अनुभव कसा वाटला मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तर माफ करा. श्री स्वामी समर्थ.